पावसाळा आला की आपल्याला काहीतरी असे कुरकुरीत चटपटीत चहासोबत खावंसं वाटतं. मग काय, बाहेरून स्नॅक्स विकत आणलं की त्यात मैदाच असतो. म्हणूनच आज आपण बिलकुल मैदा न वापरता मूग डाळीपासून हा स्नॅक्स तयार करणार आहोत. तेही एकदम सोप्या पद्धतीने. एकदा बनवा आणि 1 ते 1.5 महिना आरामशीर टिकणारा खाऊ आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता हा पदार्थ बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे 1 वाटी पिवळी मूग डाळ. हे पहा, रात्रभर भिजत ठेवा किंवा 4 ते 5 तास आधी भिजत घालायचे आहे. आणि जर तुम्हाला लवकरच डाळ भिजवलेली हवी असेल तर 1 ते 1.5 तास आधी कडकडीत गरम पाण्यात भिजत ठेवा. मी तर आता ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 वेळा. मी डाळ आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता घेऊया मिक्सरचं भांडं आणि ही डाळ आहे ना, याच्यात बसेल इतकी घालायची आहे. आणि याच्यात 1 ते 1.5 इंच एवढं आलं मी साल काढून अशी घेतलेली आहे. हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, पण त्याच्या आधी 1 ते 2 चमचेच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचे नाही. मी आलं फक्त टाकलेलं आहे. याच्यात तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि 1 ते 2 चमचेच पाणी घातलेलं आहे. याला आता मिक्सरवरती आपण सुरुवातीला प्लस मोडवरती फिरवून घ्यायचं आहे थोडं थोडं, आणि मग लो स्पीडवरती एकदम बारीक पेस्ट तयार होईपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे. जेवढी पेस्ट बारीक होईल तेवढी करून घ्यायची आहे आणि जेवढी पेस्ट बारीक करून घ्याल तेवढेच बनवायला हे इझी होईल. हे पहा, मी अशी बारीक एकदम अशी वाटून घेतलेली आहे. आता घेऊया परात किंवा मोठं कोणते भांडं तुम्ही घेऊ शकता. हे पहा, आता तुम्हाला अशी पातळ वाटते, पण अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता सगळी डाळ अशीच वाटून घेऊया आपण. यामध्ये आता काही इन्ग्रेडियंट्स घालूया. 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे. ओवा हातावरती चोळून घालायचा आहे, चांगला असं चोळून घालायचा. हळद 1 चमचा, काळी मिरी पूड छोटा 1 चमचा आहे. चिली फ्लेक्स मी 1 चमचा घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर जास्त घालू शकता. कसुरी मेथी आहे, ते हातावरती अशी चोळून घालायची आहे. आणि याच्यात तुम्ही रवा घालायचा असेल तर 2 चमचा घालू शकता, पण रवा घातल्यानंतर 10 ते 15 मिनटं तुम्ही असंच याला झाकून ठेवू शकता, कारण का तर रवा फुलायला टाईम लागतो. त्यामुळे मी रवा घालणार नाही. स्वादानुसार नमक आणि 2 चमचे तेल घालायचं आहे. लक्षात ठेवा, तेलच घालायचं आहे. तूप किंवा डालडा घालू नका. तूप नाहीतर डालडा घातला की त्याच्या आतील परत आहे ते एकदम व्यवस्थित बनणार नाहीत. आणि आता घालूया गव्हाचे पीठ. लागेल तसे घालायचं आहे, लागेल तसे मळत जायचं आहे, लागेल तसेच वापरायचं आहे. आणि लक्षात ठेवा, डाळ जास्त घालायची नाही. जर डाळीचं प्रमाण जास्त झाले तर हे व्यवस्थित बनणारही नाही. म्हणूनच आपल्याला लागेल तसे पीठ घालून मळून घ्यायचं आहे. तर हे मी मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टही मळायचं नाही किंवा पातळही मळायचं नाही. तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं. आता याला वल्ल्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण साठा तयार करूया. साठा करण्यासाठी तूप घ्यायचं आहे. इथे मी 2 ते 3 चमचे तूप घेणार आहे. आता याच्यात घालणार आहोत 2 चमचे कॉर्नफ्लॉर. तुम्ही याच्याऐवजी तांदळाचे पीठसुद्धा घालू शकता. आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे पहा, मी आता मिक्स करून घेतलेले. असं झाले पाहिजे कन्सिस्टन्सी याची. आता 15 मिनटं झाली आहेत. पुन्हा एकदा असे मळून घ्यायचे आहे. इथे मी गोळा बनवून घेतलेला आहे. याला आता गव्हाचं पीठ लावूनच लाटायचं आहे किंवा तुम्ही तांदळाचंही पीठ लावून लाटू शकता. जास्तही पीठ पण लावायचं नाही. आणि लाटून घेऊया आता मी लाटून घेतलेलं आहे. साठा लावून घ्यायचा आहे. जास्त पण लावायचं नाही. तुम्ही ब्रशच्या सहाय्याने किंवा हाताने असंही लावू शकता. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती तांदळाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ लावून घ्यायचे आहे. पीठ लावणे गरजेचंच आहे. आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे. याच्यावरती सुद्धा आपण असं लावून घ्यायचं आहे. याच्यावरती सुद्धा आपण असं लावून घ्यायचं आहे. हे पहा, असं करून आता याला पीठ लावून लाटून घेऊया. आता लाटून घेऊया.
पहा असा चौकोनी लाटून घ्यायचा आहे. आता याला आपण साठा लावून घेणार आहोत आणि पीठ घालायचं आहे. आता आपण पीठही लावून घेतलेलं आहे. एवढी अशी दुमडायची आहे. आणि लक्षात ठेवा कडेकडेला बिलकुल साठा लावायचा नाही, का ते मी नंतर सांगते तुम्हाला. आता आपण लावून घेऊया साठा आणि पीठही घालावायचं आहे आणि असं दुमडून घेऊया. इथेही लावून घेऊया आणि अशी दुमडायची आहे. हे पहा असं झालं पाहिजे. आता याच्यावरती पीठ लावून थोडं थोडं लाटून घ्यायचं आहे. मी आता असं थोडंसं लाटून घेतलेलं आहे. हे पहा आणि जेवढं तुम्हाला जसं हवं असेल तेवढं असं कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशाच आता लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत. नंतर जास्त बनवून ठेवायच्या नाहीत, निम्म्या पिठाच्या झाले तळून घ्यायच्या आहेत. अजून एक बनवून दाखवते मी. हे सुद्धा आता लाटून घेतलेलं आहे. अजून एकदा आपण आता असं साठा लावून घ्यायचा आहे. खूप जास्त साठा लावायचा नाही आणि पीठ घालायचे आहे. पीठ व्यवस्थित आणि थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे, खूप जास्त घालायचं नाही. आणि असं असं दुमडून घ्यायचं. आता इथे मेन लक्ष ठेवा, इथे आपल्याला इथे फक्त असं साठा लावायचा आहे. ही जी काठ आहेत ना इकडे लावायचा नाही, का ते मी नंतर सांगते तुम्हाला. हे पहा मी इकडून असं लावून घेतलेलं आहे पण इथे लावलेलं नाही. आता याच्यावरती थोडं आपण पीठ घालून घेऊया आणि हे असं आता दुमडून घ्यायचं आहे. आता इथे आपण प्रेस केलं तरी चालतं. हे पहा असं आता हे असंच लाटून घ्यायचं. थोडं तुम्हाला जेवढं जाड पातळ हवे असेल तेवढं. मी आता असं थोडंसं लाटून घेतलेलं आहे. हे पहा आणि जेवढं तुम्हाला जसं हवं असेल तेवढं असं कट करून घ्यायचं आहे. इथे आता मी कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व अशाच बनवून घेणार आहोत. आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे, टाकूया. जास्तही तेल कडकडीत हे करून घ्यायचं नाही, नाहीतर करपतील. गव्हाचं पीठ आहे, जास्त गर्दी करायची नाही याच्यात. सुरुवातीला याला बिलकुल झाऱ्याने किंवा कशाने हलवायचे नाही, थोडे असेच राहून द्यायचे आहेत. आता याला थोडे आपण असे फक्त असे फिरवून घ्यायचे आहे. हे पहा छान लेयर्स सुटलेले आहेत. आणि मी का म्हटलेलं की लाटताना एका साईडला आपण साठा लावायचा नाही, तर हे पहा हे आपण तळताना इकडून आणि इकडून तसेच राहिलेलं आहे, फक्त मध्ये खुललेलं आहे. त्यामुळे मी म्हटलेलं साईडने साठा लावायचा नाही. सगळ्या शेवटी आपण साठा लावत होतो ना तेव्हा असे छान मध्येच खुलतात. हे पहा छान सोनेरी कलर आलेला आहे. पण आता काढून घेऊया. जास्त स्लो गॅसवरती तळायच्या नाहीत किंवा जास्त फास्ट गॅसवरती तळायच्या नाहीत. स्लो गॅसवरती तळल्या तर तेलकटच राहतील आणि फास्ट गॅसवरती तळल्या तर आतून कच्च्याच राहतील आणि लेयर्सही सुटणार नाहीत. मग चला तर अशा सर्व तळून घेऊया. तर इथे मी सर्व शंकरपाळी तळून घेतलेले आहे. छान सोनेरी कलर येईपर्यंत तळलेले आहेत. आणि खूपच खुसखुशीत होतात, खूप छान होतात. नाही जरी लेयर्स सुटल्या तरी या खूप कुरकुरीत होतात. आपण खूप वेळा तिला दुमडून बनवलेली असते ना, परंतु हे गार झाल्यानंतर खूपच खुसखुशीत होतात. अशा प्रकारे आपण इथं मुगाच्या डाळीचा मसाला तिखट शंकरपाळी बनवली, ज्याच्यात आपण कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही आणि गव्हाचे पीठ मुगाच्या डाळीपासून छान असे स्नॅक्स बनवलेले आहे. मस्त 1 ते 1.5 महिनाभर टिकतात. फक्त इथे सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून बनवा, म्हणजे खूपच छान बनतील. नाही लेयर्स सुटल्या तरी या खूप कुरकुरीत आणि छान होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीसोबत परिवारासोबत शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.